तुमच्याही चेहऱ्यावरती काळे डाग आलेले आहेत का? बऱ्याच वर्षापासूनचे पुरळाचे डाग, पिगमेंटेशन किंवा त्याच्यावरती तुम्हाला वांग नावाचा प्रकार आलेला आहे? हो, आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत। आपल्या शरीरामध्ये मेलास्मा नावाचं एक पिगमेंट असतं, जे आपल्या शरीरावरती कलर देण्याचं काम करत असतं। जर मेलास्मा कमी झाला, त्यांची जी स्किन असते ती गोरी होते, किंवा मेलास्मा जर वाढला तर त्यांची स्किन ही ब्लॅक होण्याकडे जाते, म्हणजे सावळी किंवा काळी या प्रकारात असते। पण हेच जर मेलास्मा डिसबॅलन्स झाले तर त्याच्या परिणाम स्वरूप आपले चेहऱ्यावरती त्याचा परिणाम दिसायला लागतो आणि कुठे कुठे त्याचे डार्क स्पॉट्स किंवा काळे डाग येतात। हो, रिझन त्याच्यात बरेच रिझनही असू शकतात। सन एक्सपोजर, म्हणजे तुम्ही सतत उन्हामध्ये काम करत असाल किंवा सनस्क्रीन वापरत नसाल। तसंच बऱ्याच वर्षांपूर्वी जसे आपण वयामध्ये येतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती पुरळ येतात आणि ते फुटल्यामुळे किंवा त्याच्याबद्दल काही जास्त आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण ते फोडतो, पण ते फुटल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती पिंपलचे डाग राहून जातात। ते डाग किंवा वांग येतो। वांग हा मोस्टली स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी नंतर येतो, कारण प्रेग्नन्सीमध्ये त्यांच्यामध्ये खूप जास्ती हार्मोनल चेंजेस झालेले असतात आणि हा वांग महिलांना प्रेग्नन्सी नंतरच येतो। तर आज आपण, कारण काही असो, मी तुम्हाला याच्यावरती कसा उपाय करायचा ते तुम्हाला आज मी सांगणार आहे। हो, उपाय म्हणजे आज मी तुम्हाला काही फेशियल नाही सांगणार आहे, ही एक ट्रीटमेंट आहे जी तुम्हाला रेग्युलर करायची आहे। म्हणजे आठवड्यातून कमीत कमी तुम्हाला 3 वेळा करायची आहे ही ट्रीटमेंट, एक दिवस सोडून। अशी तुम्ही केली तर तुम्हाला याचे रिझल्ट इतके छान मिळणार आहेत की तुम्ही नक्कीच सांगाल मला कमेंट करून की हो, आम्हाला खूप छान रिझल्ट मिळाले आहेत। आणि मी अपेक्षा पण करते की तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला खरंच याचे रिझल्ट मिळाले की नाही। हॅलो, हाय, माझं नाव योगिता। तुमचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे योगिता काकडे 07। आणि माहिती आहे की आपण या चॅनलवरती ब्युटी, फॅशन आणि लाईफस्टाईल या टॉपिक्सवरती चर्चा करत असतो। तर मी तुमच्या या प्रॉब्लेम्सवरती तुम्हाला सोल्युशन देण्यासाठी आज आलेले आहे की वांग, मेलास्मा, पिगमेंटेशन हे कसे रिमूव्ह करायचे। कारण हे जेव्हा एकदा चेहऱ्यावरती आले ते जाणं खूपच कठीण असतं। तर आज आपण बघणार आहोत की याची ही ट्रीटमेंटची प्रोसेस कशी आहे। प्रोसेस खूप सोपी आहे। अर्थातच आपण आपल्या किचनमधलं सामानच वापरणार आहोत। पण तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची होती की बऱ्याच महिला किंवा पुरुष हे पिगमेंटेशन घालवण्यासाठी स्टिरॉइडचा उपयोग करतात। काही क्रीम्स तुम्ही जेव्हा मेडिकल्समधून आणता त्या क्रीम्समध्ये स्टिरॉइड नावाचा एक प्रकार असतो आणि त्याच्यामुळे तुमची स्किन खूप डॅमेज होते। अक्षरशः स्किनवरच्या लेअर निघून जातात, स्किन पातळ होते। त्याच्यामुळे ती लाल व्हायला लागते की जेव्हा तुम्ही उन्हामध्ये जाल तेव्हा ती इतकी रेड होते की असं वाटतं की ब्लश लावलं की काय, इतकी रेड होऊन जाते। पण त्याचा साईड इफेक्ट तुम्हाला नंतर बऱ्याच दिवसांनी दिसतो की ती लाल होऊन नंतर पुन्हा डार्क झालेली आहे स्किन। तसंच चेहऱ्यावरती तुम्हाला केस खूप येतात त्याच्याने। तर प्लीज अशा क्रीम वापरू नका आणि कुणाला सजेस्ट करू नका की या क्रीम तुम्ही वापरा। पण हां, आपण आपल्या किचनमधल्या सामानाने हे घरच्या घरीच कसं करायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आपण बघूया, आणि ही ट्रीटमेंट तुम्ही नक्की करा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मला। थँक्यू। आजचा आपला हिरो इन्ग्रेडियंट आहे टोमॅटो। टोमॅटोमध्ये लायकोपेन असतं, जे आपल्याला स्किन टोन करण्यासाठी तसेच स्किन ब्राईटअप करण्यासाठी मदत करतं। टोमॅटोमधले असलेले व्हिटॅमिन सी आपल्याला रेडिएशन डॅमेजपासून वाचवतं। सोबतच आपले ओपन पोर्स श्रिंक करण्यास मदत करते, तसेच ग्लो मेंटेन ठेवते। ऑल्सो ऑइल फ्री ठेवते। त्याच्यामुळे आज आपण टोमॅटोचा वापर करणार आहोत। फर्स्ट स्टेपमध्ये आपण क्लिन्झिंग मिल्क करत आहोत। मी रॉ मिल्क वापरलेला आहे। रॉ मिल्क म्हणजे कच्चं दूध। कच्चं दुधामध्ये इतक्या छान प्रॉपर्टीज आहेत की ज्याच्यामुळे आपली स्किन छान चकाकते आणि सगळी डस्ट निघून जाते। तुम्ही फेस क्लीन करण्यासाठी रॉ मिल्कचाच वापर करायचा। रॉ मिल्कमध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड तुमच्या स्किनवरची डेड स्किन तशीच डस्ट रिमूव्ह करण्यास खूप छान प्रकारे मदत करते। कॉटन बॉलच्या साहाय्याने असं हे तुम्ही स्प्रेड करून घ्या आणि नंतर थोडंसं हलक्या हाताने तुम्ही मसाज करून घ्या।
जास्त हार्ड प्रेशर द्यायचं नाही आहे, कारण आपण फेशियल नाही करत आहे, बस चेहरा क्लीन करत आहोत. तर अगदी हलक्या हाताने हे छान पूर्ण चेहऱ्यावरती चोळून घ्या. कारण स्किन जर साफ असेल तरच आपण पुढील हे सगळे जे आपण यूज करणार आहोत इन्ग्रेडियंट ते छान प्रकारे पेनिट्रेट होतील आपल्या स्किनमध्ये आणि तुम्हाला छान रिझल्ट मिळेल. तर सेकंड स्टेप आहे, त्याच्यामध्ये आपण हनी, टोमॅटो आणि लेमन घेणार आहोत. 1 स्पून हनी आणि त्याच्यातच आपण थोडासा टोमॅटोचा ज्यूस आणि लेमन घेणार आहोत. लेमन जर तुम्हाला सूट होत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा अगदी 1-2च ड्रॉप घेऊन तुम्ही ते वापरून घ्या. टोमॅटो आणि लिंबू ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं, त्याच्यामुळे तुमच्या स्किनला छान पोषक असं द्रव्य मिळतं आणि तुमच्या स्किनवरचे जे डार्क स्पॉट्स आहेत ते हलके होण्यासाठी खूप मदत करतं. व्हिटॅमिन सीचा हा सोर्स असल्यामुळे स्किनमध्ये ग्लोही छान राहतो. तर लावताना हे असं कॉटन बॉलने आधी तुम्ही तुमच्या स्किनवरती लावून घ्यायचं आहे. 5 मिनटं ठेवून म्हणजे थोडंसं ड्राय होऊन द्या. त्याच्यानंतर पुन्हा एकदा ह्याची लेअर आपण चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे. पूर्ण फेसवरती ही लेअर लावून झाल्याच्या नंतर थोडंसं जे उरलेलं आहे ते घेऊन हलक्या हाताने मसाज करायचा आहे. प्रेशर द्यायचं नाही, कारण आपण फेशियल नाही करत. हे लक्षात ठेवा. ही ट्रीटमेंट आहे जी तुम्हाला दर 2 दिवसांनी किंवा 1 दिवसांनी करायची आहे. असं हलक्या हाताने अगदी चोळून घ्या आणि नंतर 10-15 मिनिटांनी हे तुम्ही वॉश करून घ्यायचं आहे. या स्क्रबिंगमुळे तुमची डेड स्किन तर रिमूव्ह होऊनच जाईल, पण जे तुमचे डार्क स्पॉट्स आहेत ते अगदी हलके हलके व्हायला मदत होत राहील. हनी असल्यामुळे हनी आपल्या चेहऱ्याला छान प्रकारे मॉइश्चराइज करून ठेवतो, त्याच्यामुळे हनी वापरा. थर्ड स्टेप आहे स्क्रबिंगचीच, ज्याच्यामध्ये आपण हळद, टोमॅटोचा पल्प आणि दही घेतलेलं आहे आणि स्क्रबिंगसाठी आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. दह्यामुळे स्किनवरती मॉइश्चर राहण्यासाठी मदत होते. तसंच जे तांदळाचं पीठ आपण घेतलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्या स्किनवरती जी डेड स्किन आलेली आहे ती हलकेपणाने निघण्यास मदत होते. मिक्सचर तयार करून हे असं ब्रशच्या साहाय्याने पूर्ण चेहऱ्यावरती स्प्रेड करून घ्या. स्प्रेड करून झाल्यानंतर ते 10-15 मिनटं सुकू द्या. अगदी सुकून द्यायचं नाही आहे, थोडंसं ओलं असं ठेवायचं आहे आणि तसंच ते नंतर हलक्या हाताने त्याच्यावरती आपण मसाज करणार आहोत. इथे आपण थोडासा मसाज करणार आहोत कारण आपली डेड स्किन रिमूव्ह व्हायला हवी आहे. डेड स्किन रिमूव्ह झाली तरच आपल्याला न्यू स्किनवरती काम करता येतं आणि जे डार्क स्पॉट्स आहेत ते आपले हलके होण्यासाठी मदत होत असते. आणि त्याच्यानंतरच आपण आपला फेस वॉश करायचा आहे. मसाज करताना हलक्या हाताने मसाज करायचा आहे. तुमच्या चिन अराउंड, माउथ अराउंड, गालावरती, नेकवरती, जिकडे जिकडे तुम्हाला डार्क स्पॉट वाटत आहेत, काही लोकांची मान काळी असते तर तिकडेही हा पॅक तुम्ही लावू शकता. अगदी हलक्या हाताने तुम्ही हा मसाज करायचा आहे आणि नंतर हा पॅक मसाज करून झाल्यानंतर वॉश करून टाकायचा आहे. तुम्ही हा पॅक एकदाच बनवून आठवडाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता, जेणेकरून तुम्ही हा सतत वापरू शकाल, कारण आपल्याला हे दर 2 दिवसांनी वापरायचं आहे. त्याच्यामुळे एकदाच बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या. फेस वॉश झाल्यानंतर तुम्हाला फरक नक्कीच कळेल. हे मार्केटमध्ये असलेले काही सनस्क्रीम आहेत, ज्याच्यामध्ये हे डर्माचं आहे, जे SPF 50 आहे ज्याच्यामध्ये. हे खूपच चांगलं आहे सन प्रोटेक्शनसाठी.
हे लॅक्टोकॅलामाइडचं आहे, जे तुम्हाला मेडिकलमध्ये इझिली मिळेल. हे SPF 50 आहे. याच्याने हे सन प्रोटेक्शन छान मिळेल. जे काही माझ्यासारखे आळशी असतील त्यांच्यासाठी हे निव्हियाचं खूप छान आहे हे प्रोडक्ट, जे दोन्ही आहे, ज्याच्यामध्ये मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीमही आहे. त्याच्यामध्ये दोन्हीही तुम्ही लावू शकता आणि यू कॅन गुड टू गो. यूज करा सनस्क्रीम. तर पाहिलं ना, खूप इझी इन्ग्रेडियंट आहेत, घरामध्येच असणाऱ्या वस्तू आहेत, त्याच वापरून आपल्याला ह्या प्रोसेस करायची आहे. पण लक्षात ठेवा, हे फेशियल नाही आहे, ही ट्रीटमेंट आहे. त्याच्यामुळे ही तुम्हाला दर 2 दिवसांनी करायची आहे. तुमचे डार्क स्पॉट्स हे एका दिवसाचे किंवा 2 दिवसाचे नसणार आहेत, ते बऱ्याच वर्षांचे आहेत. तर बऱ्याच वर्षांच्या या डार्क स्पॉट्सला जाण्यासाठी वेळही तितकाच लागेल. पण हो, याने हे खूप हलकं होत जाईल. तुमचे जे डार्क स्पॉट्स आहेत तुम्हाला विजिबल होतील की हे हलके होत चाललेले आहेत. तर नक्कीच हे ट्राय करा. आणि प्लीज स्टिरॉइड नावाच्या ज्या क्रीम्स मिळतील मार्केटमध्ये त्या कृपा करून वापरू नका. खूप त्याचे घाणेरडे साईड इफेक्ट आहेत, जे मला वाटते बऱ्याच लोकांनी ट्राय केलंही असेल आणि त्याचे साईड इफेक्ट त्यांनी सहनही केले असतील किंवा करत असतील. तर प्लीज, जर असं होत असेल तर प्लीज तुम्ही आधी वॅसलीन लावा चेहऱ्यावरती. पूर्ण तुम्ही वॅसलीन आठवडाभर लावून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हा ट्रीटमेंटला वगैरे चालू करू शकता. कारण तुमचा चेहरा, स्किन जी सेन्सिटिव्ह आहे ती इतकी बर्न झालेली असेल की त्याच्यावरती दुसरं काही प्रोडक्ट लावणं अशक्य होऊन जाईल, तुम्हाला ते झोंबेल. तर प्लीज तुम्ही आधी वॅसलीन हे लावून 7 दिवस थांबा. काहीच लावू नका, पावडर सुद्धा लावू नका. अक्षरशः वॅसलीन लावून 7 डेज तुम्ही तुमच्या स्किनला आराम द्या, सुदिंग होऊ दे आणि त्याच्यानंतर तुम्ही ही ट्रीटमेंट करून बघा. तुम्हाला इतका छान रिझल्ट मिळेल की तुम्ही नक्कीच मला थँक्यू बोलाल. आणि प्लीज कमेंट करून मला नक्कीच सांगा की आजचं तुम्हाला हे सेशन कसं वाटलं. कारण हे फेशियल नाही आहे, ट्रीटमेंट आहे. प्लीज तुम्ही ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी तुमच्याकडे जर असे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील जे तुम्हाला मला सांगायचं असेल की याच्यावरती तुम्हाला निदान हवं आहे, तर मी तुम्हाला सांगण्यास तयार आहे. तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये तुमचे प्रॉब्लेम सांगू शकता, आपण त्याच्यावरतीही तुम्हाला सोल्युशन देऊ. तर चला, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे ब्युटिफुल. बाय.